नाशिकच्या काठेगल्ली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेक झाल्या। वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा उडल्यानं हा तणाव निर्माण झालाय। वीज पुरवठा खंडित असल्याचं पाहून या जमावाने दगडफेक केली। 3 ते 4 पोलीस जखमी झालेत, 5 वाहनांचंही नुकसान झालंय। धार्मिक स्थळाचा अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस दिल्यानंतर हा तणाव निर्माण झाला। वीज पुरवठा खंडित असल्याचं पाहून त्या ठिकाणी दगडफेक झाली। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले। किरण, तर रात्री ही दगडफेक झालेली आहे, धार्मिक स्थळाचा मुद्दा आहे। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात दगडफेक झाले, काय कारण आहेत, काय घटना नेमकी घडली काल रात्री? कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये असलेली जी अनधिकृत दर्गा होती त्या सगळ्या संदर्भामध्ये हिंदू सकल समाजानं त्यावेळेला आंदोलनाचा इशारा दिलेला होता। आता आपण जर बघितलं तर याच ठिकाणी बाजूला जेसीबी देखील या पाडकामासाठी जात आहे। काही दिवसांपूर्वी या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर 1 एप्रिलला नाशिक महानगरपालिकेने नोटीस देखील बजावलेली होती। संबंधित ज्या बांधकाम आहे, अनधिकृत जी दर्गा आहे ती स्वतःहून काढून घ्यावी, अन्यथा पाडकाम केलं जाईल असा इशारा दिलेला होता। खरं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये याच ठिकाणी असलेली जी अनधिकृत दर्गा आहे त्या ठिकाणी देखील महापालिकेनं काही अनधिकृत जो भाग आहे तो काढलेला होता। सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्यावेळेला हे अनधिकृत बांधकाम आहे असा दावा करत त्या ठिकाणी जर पालिकेने कारवाई केली नाही तर समोरच्या बाजूला बजरंग बलीचं मंदिर उभारलं जाईल आणि त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली जाईल अशा स्वरूपाचा इशारा दिलेला होता। मोठा तणाव नाशिकमध्ये त्यावेळेला निर्माण झालेला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कालच्या दिवशी 15 दिवसांची नोटीस संपलेली आहे। न्यायालयामध्ये ठोस असे पुरावे सादर न करू शकल्यानं महापालिकेनं हे संपूर्ण जे बांधकाम आहे ते अनधिकृत ठरवलेलं होतं आणि त्यानुसार कारवाईचा इशारा देखील दिलेला होता। रात्रीच्या वेळेला त्या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा जवळपास 500हून अधिक कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। 2 दिवसांसाठीचा हा बंदोबस्त असताना याच ठिकाणी धर्मगुरूंसोबतची बैठक देखील रात्रीच्या वेळेला पार पडली आणि त्यामध्ये स्वतःहून बांधकाम जे आहे ते काढून घेतलं जाईल अशा स्वरूपाची माहिती देण्यात आली। मात्र वीज पुरवठा खंडित झाल्याचं पाहून जवळपास 400हून अधिकचा जो जमाव या ठिकाणी जमलेला होता त्यांनी थेट पोलिसांवर दगडफेक केलेली आहे। यामध्ये 3 ते 4 पोलीस जखमी झालेले आहेत, अनेक वाहनांचं देखील यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या घडीला जर बघितलं तर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे। या पाडकामासाठी देखील आता काही वेळापूर्वीच या ठिकाणाहून जेसीबी गेलेलं आहे। धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये ते बांधकाम जे आहे ते काढून घेतलं जाईल अशा स्वरूपाची माहिती दिली जाते। मात्र ही संपूर्ण परिस्थिती पाहता पोलिसांचा मोठा या ठिकाणी बंदोबस्त आहे। अतिरिक्त कुमक देखील नाशिक शहर पोलिसांनी मागवलेली आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आजच्या दिवशी किंवा उद्याच्या दिवशी हे संपूर्ण जे अनधिकृत बांधकाम आहे ते काढून घेतलं जाईल अशा स्वरूपाची माहिती मिळते आणि कुठलीही अफवा पसरू नये अशा स्वरूपाचं आवाहन देखील मुस्लिम धर्मगुरूंनी केलेलं आहे, नाशिक पोलिसांनी केलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर आता पोलीस आणि नाशिक महानगरपालिका कशा पद्धतीने कारवाई करतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। करण, नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।